इंडियाने पूर्वीपासून सिलेबसमध्ये आपल्या ठेवलेला आहे. सिलेबस फक्त तुम्हाला स्टडी करण्यासाठी आहे अशातला भाग नाही आहे. तुमच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा पण सिलेबसचा उद्देश असतो. आता इथं तुम्हाला लक्षात येईल, ह्युमनमध्ये सेक्स डिटर्मिनेशनची मेकॅनिझम कोण डिटरमाइन करतो? कोणती मेकॅनिझम आपल्यामध्ये आहे? XX XY टाईप. म्हणजे इथं फिमेल होमोगॅमेटिक आहे आणि मेल मात्र हेट्रोगॅमेटिक आहे. फिमेल ओनली X कंटेनिंग एग्स प्रोड्यूस करेल, मेल मात्र 50% स्पर्म X कंटेनिंग आणि 50% स्पर्म Y कंटेनिंग असतील. आणि आपण तर सांगितलंय की जो कोणी हेट्रोगॅमेटिक असतो तो सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. आणि या मेकॅनिझममध्ये मेल रिस्पॉन्सिबल आहे. आता ह्युमनचा विचार करा. फिमेल जेनेटिक कॉम्बिनेशन काय? 44 ऑटोसोम प्लस XX फिमेलमध्ये. मेल जेनेटिक कॉम्बिनेशन काय? 44 ऑटोसोम प्लस XY. मेलचं जेनेटिक कॉम्बिनेशन हे आहे. आणि फिमेल जे गॅमेट्स तयार करेल, ऑल गॅमेट्स कंटेनिंग X क्रोमोसोम ओनली. X क्रोमोसोम असलेले गॅमेट्स फिमेलमधून प्रोड्यूस केले जातील. while male produces 50% sperms X containing and 50% sperms Y containing. X containing sperm ना आपण गायनोस्पर्म्स म्हणतो, Y containing sperms ना अँड्रोस्पर्म्स म्हणतो. आता गायनोशियम अँड्रोशियम टर्म माहिती आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी थोडं लक्षात येण्यासारखं आहे. आता हे दोन्ही टाईपचे स्पर्म इथं प्रोड्यूस केलेले आहेत. आता इथं बघा, यांचं कॉम्बिनेशन झालं तर XX म्हणजे 44 ऑटोसोम प्लस XX आणि याचं कॉम्बिनेशन झालं तर 44 ऑटोसोम प्लस XY. म्हणजे ज्याचं कॉम्बिनेशन 44 ऑटोसोम प्लस XX असेल, इंडिव्हिज्युअल कोण असणार? डेफिनेटली फिमेल असेल. ज्याचं जेनेटिक कॉम्बिनेशन 44 ऑटोसोम प्लस XY असेल तो इंडिव्हिज्युअल मेल असेल. म्हणजे या मेकॅनिझम मधून आपल्याला हेच प्रूव्ह केलेलं आहे की या सेक्स डिटर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये ह्युमनमध्ये मेल रिस्पॉन्सिबल आहे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ह्युमन? मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ह्युमन. परंतु समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आपल्याकडे आहेत. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात आजही असतील त्या. जसं प्रत्येक फॅमिलीला मेल बेबीची अफिनिटी आहे, मुलगा व्हावा ही मानसिकता. का? वंशाचा दिवा. आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, आता मी जास्त त्याच्यावर नाही सांगत. पण जर मुलगी झाली तर त्या फॅमिलीमध्ये पहिली आता असेल तर ते ग्रामीण भागामध्ये जास्त हा प्रकार आहे किंवा होता. मुलगी झाली, जबाबदार फिमेलला गृहीत धरायचं. पुन्हा दुसरी मुलगी झाली,
फिमेलला टॉर्चर करायचं, जबाबदार धरायचं. पुन्हा तिसरी मुलगीच झाली तर म्हणायचं तुला सारख्या मुलीच होतात, मी दुसरं लग्न करतो. आता दुसरं लग्न करून असंच झालं तर तिसरं. आता हा पूर्वीचा काळ आपण गृहीत धरतोय. म्हणजे या मेकॅनिझम मध्ये टॉर्चर कोणाला केलं गेलं, जबाबदार कोणाला धरलं गेलं, फिमेलला. परंतु प्रत्यक्षात जबाबदारी आहे कोणाची, मेलची. कारण फिमेल तर एकच एक्स कंटेनिंग एक प्रोड्यूस करणार आहे, एकाच टाईपचं एक प्रोड्यूस करणार आहे. ऑल एग्स कंटेनिंग एक्स क्रोमोसोम. त्यामुळं तिची जबाबदारी यात येतच नाही सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. हेट्रोगॅमेटिक कोण आहे, मेल आहे. मग या एग बरोबर या एग मध्ये एंट्री करताना मेल कडनं स्पर्म जे रिलीज केले जाणार आहेत ते 50% एक्स कंटेनिंग 50% वाय कंटेनिंग. आणि सगळेच या हे दोन्ही टाईपचे स्पर्म इथं याच्या भोवती जमा होतात. जो आत एंट्री करणारा स्पर्म आहे तो जर एक्स कंटेनिंग असेल तर 100% फिमेल इंडिव्हिज्युअल असणार. आणि आत जाणारा स्पर्म जर वाय कंटेनिंग असेल तर 100% इंडिव्हिज्युअल मेल असणार. त्यामुळं सेक्स डिटर्मिनेशनच्या मेकॅनिझम मध्ये दुसरं कुणी डिसाईड करू शकत नाही. याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. मुलगा व्हायचा असेल या प्रकारची ट्रीटमेंट घ्या, नाकात हे ड्रॉप टाका, ते काहीतरी करा. काही नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. ऍक्च्युअली सेक्स डिटरमाइन कधी झालाय, ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. तुम्ही ट्रीटमेंट कधी देताय, इन प्रेग्नन्सी. इन प्रेग्नन्सी हे ड्रॉप टाका, या असं करा तसं करा, काहीतरी समजा असेल. या ट्रीटमेंट समजा फर्टिलायझेशनच्या वेळी मेल इंडिव्हिज्युअल असेल, तुमच्या जगातल्या कुठल्याही ट्रीटमेंट देण्यामुळं त्या इंडिव्हिज्युअलचा सेक्स बदलणार का बदलणार नाही, शक्यच नाही. त्यामुळं अशा प्रकारची फसवणूक जगात सगळीकडे सुरू आहे. तर आपल्याला बाकी जगाचं माहिती नाही, पण आपल्या देशात तर वेगवेगळ्या नावाखाली हे धंदे आहेत. ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल मेल आहे आणि त्याचे डिसिजन कधी झालाय, डिसिजन कुणी घेऊ शकत नाही. जो स्पर्म एंट्री करणार, कोणता स्पर्म आत एंट्री करणार याचा निर्णय कुणी घेऊ शकत नाही. ते त्यानं निसर्गानं बनवलेलं आहे, त्यानं बनवलेलं आहे. कारण त्याला जगाचं पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये सेक्स रेशो 1:1 मेंटेन करायचा आहे. सेक्स रेशो 1:1 मेंटेन करायचा आहे. आपल्या देशाची परिस्थिती थोडी वेगळी होती, आता बदलत चाललेली आहे. तर या मेकॅनिझम मध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे, मेल. मग आता पहिली मुलगी झाली समजा. आता एक्झाम्पल त्याच्यामध्ये आहे, एक जॉन फिलिप यांना 7 मुली झालेल्या आहेत. 8व्या वेळी काय होईल, क्वेश्चन आहे. आता 8व्या वेळी असो, पहिल्या वेळी असो, दुसऱ्या वेळी असो, त्यांना जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळी असो, प्रत्येक वेळी मेल किंवा फिमेल इंडिव्हिज्युअल कशावरनं ठरणार, टाइप ऑफ स्पर्म एंटर्स इन ओहम. प्रत्येक वेळी चान्सेस किती असणार आहेत, 50%च आहेत. पहिल्या वेळी सुद्धा 50% होते, दुसऱ्या वेळी 50%, तिसऱ्या वेळी 50%. आता सध्या आपलं कमी आहे, परंतु समजा त्यातून गृहीतच धरलं आपण तर 4थ्या वेळी, 5व्या वेळी, 6व्या वेळी, 7व्या वेळी, कितव्या वेळी सुद्धा असेल 50% म्हणजे 50%च राहणार, यात बदल होणार नाही. निसर्गानं बायोटिक पोटेन्शियल आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे, बायोटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल नेटॅलिटी आपली किती आहे, 32 to 34 इंडिव्हिज्युअल्स.
म्हणजे फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज किती आहे? 32 ते 34 वर्षांचं आहे. आणि दरवर्षी एक गृहीत धरलं तर 32 ते 34 इंडिव्हिज्युअल बनू शकतात. ही झाली मॅक्झिमम निसर्गानं दिलेली शक्ती, पोटॅन्शियल. परंतु असं कुठलंही कुणी नाही की त्याला 32-34 इंडिव्हिज्युअल असतील. रियालिटी काय? रिअलाइज नेटॅलिटी हा कन्सेप्ट आहे पुढं चॅप्टरमध्ये का. वस्तुस्थिती काय? रिअलाइज नेटॅलिटी इज ॲक्च्युअल इंडिव्हिज्युअल्स प्रोड्युस्ड बाय ह्युमन. यातली ॲक्च्युअल परिस्थिती काय? तर 10-12 इंडिव्हिज्युअल निर्माण करणं हे ॲक्च्युअल परिस्थिती आहे. आपण जर आपल्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांचं रेकॉर्ड पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 10-12 इंडिव्हिज्युअल हे निर्माण होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आत्ताचं एक्झाम्पल जर गृहीत धरायचं म्हटलं, दुसरीकडचं जर गृहीत धरायचं म्हटलं तर लालू प्रसाद यादव, त्यांच्याकडे अख्खी क्रिकेटची टीम आहे. त्यामुळं हे रियालिटी आहे. आता यात थोडंसं एक्सेप्शन एखादं असू शकतं, परंतु ते पण मर्यादित आहे. त्यामुळे तुम्ही असं गृहीत धरायचं नाही की 101 कौरव होते, 100 कौरव, 101 कौरव होते. एका जोडप्याला एक तर आंधळं, दुसरं मानलेलं आंधळं, त्याला 100 होणं शक्य नव्हतं. ते कधी घडलेलं नाही. ते कथा आहे. कथांमध्ये काहीही घडू शकतं. रियालिटीमध्ये, सायन्समध्ये काहीही घडेल असं नाही. त्यामुळं ती वस्तुस्थिती आहे का? नाही. आता त्याची स्टोरी देताना त्यांनी काय दिलेलं आहे की जो दुर्योधनाच्या वेळी गांधारी प्रेग्नंट राहिली, जवळजवळ 15 महिने ते 2 वर्षापर्यंत तो गर्भ तसाच अनडिफरन्शिएटेड राहिला. दॅट मीन्स इट रिमेन्स इन मोरुला स्टेज ऑर ब्लास्टुला स्टेज. इज इट हॅपन? नो. 3-4थ्या दिवसापर्यंत मोरुला ब्लास्टुला ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लास्टुला होणार, त्याच्यानंतर 14व्या दिवसात 2 आठवड्यात गॅस्ट्रुला होणार, त्याच्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस होणार. 9 महिन्याच्या दरम्यानचा कालावधी, मी म्हणतो 9, 10, 15 दिवस इकडं तिकडं आपण अगदी गृहीत धरू. त्यानंतर तो एम्ब्रिओ, ते बेबी मदरच्या युटेरसमध्ये राहणं शक्यच नाही. असं नाही आहे की 1-2 वर्ष राहतो आताच आणि पुन्हा येतो बाहेर. असं कुणाकडचं घडलेलं नाही, घडणारही नाही. त्याची स्टोरी अशी आहे की तो 1.5 वर्ष 2 वर्ष गर्भ तसाच राहिला आणि मग त्या गर्भाचे तुकडे केले गेले आणि प्रत्येक तुकड्यापासून मग एक जण जन्मला आणि मग त्यातलाच एक दुर्योधन, दुसरा दुःशासन. आता बाकीच्याचं लेबलिंग, नावं कपाळावर लिहावं लागतील त्यांची. बाकीच्यांचा उल्लेख जास्त नाही आहे कारण इतकं काउंटिंग करणं अवघड आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती नाही आहे. कथा ह्या बोधकथा असतात. भरपूर होते कौरव, एवढं समजायला हरकत नाही. पण रियालिटी आपल्याला काय सांगते, सायन्स आपलं काय सांगतं, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. रिअलाइज नेटॅलिटी हे महत्त्वाचं आहे. तर ही सेक्स डिटर्मिनेशनची मेकॅनिझम ह्युमनमध्ये आहे. म्हणजे आपल्याकडं फिमेल बेबीची ॲफिनिटी पूर्वीच्या काळात कमी असण्याचं जे कारण आहे, आणि हे विशेष म्हणजे फिमेललाच आहे. हा सगळा प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? फिमेलमध्येच जास्त आहे. त्यावेळी सासू म्हणा किंवा जे समाजामध्ये ज्या अशा प्रतिष्ठित महिला ज्या आहेत, त्यांचं बोलणं सगळं असंच असतं याच्यावर की नाही, तुला मुलगी झाली, मग तुमच्या मुलाला प्रमोट कर की दुसरी कर, तिसरी कर. हे सगळं अंधश्रद्धेचं जे आहे त्याचे मूळ तिथंच आहे. स्वतःचे शत्रू बनतात. आणि म्हणून हा कन्सेप्ट आपल्याला सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट सिलेबसमध्ये फक्त स्टडी करणं एवढाच उद्देश नाही आहे. तुमच्यामध्ये काही अवेअरनेस निर्माण करणं हा पण गव्हर्नमेंटचा उद्देश असतो. सो दिस इज अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. आपण आता आपल्या चॅप्टरच्या शेवटच्या 1-2 आर्टिकलकडे वळतोय.
मेंडेलियन डिसऑर्डर्स याच्यामध्ये दोन टाईपच्या, जेनेटिक लेवलला जे काही घडत असेल, एखाद्या जीनमध्ये काही घडत असेल, चेंजेस घडत असतील, म्हणजे एखादा नायट्रोजनस बेस ॲड होत असेल, एखादा नायट्रोजन बेस डिलीट होत असेल, तर जीन लेवलला चेंजेस होण्यामुळं ज्या डिसऑर्डर होतात त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो मेंडेलियन डिसऑर्डर. आणि ज्या डिसऑर्डर क्रोमोसोम मध्ये बदल होतोय, एखादा क्रोमोसोम ऍड होतोय, एखादा क्रोमोसोम एक्स्ट्रा निर्माण होतोय, एक्स्ट्रा असेल, कमी असेल, लेस किंवा एक्सेस क्रोमोसोम नंबरमुळं ज्या डिसऑर्डर होतात त्यांना म्हणू आपण क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स मेंडेलियन डिसऑर्डर्स म्हणतोय. एका जीनमध्ये जे बदल होतात त्याच्याशी रिलेटेड जेनेटिक डिसऑर्डर आहेत. आणि क्रोमोसोमचा नंबर, एखादा क्रोमोसोम वाढला, 46 च्या ऐवजी 47 झाले किंवा 46 च्या ऐवजी 45 झाले, तर त्याच्यामुळं होणाऱ्या डिसऑर्डर वेगळ्या आहेत. आपण या सर्व डिसऑर्डर वन बाय वन स्टडी करू. मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये आपण पहिली डिसऑर्डर ऑलरेडी स्टडी केलेलीच आहे. सिकल सेल ॲनिमिया. आपण सांगितलंय 6 नंबरला ग्लुटॅमिक ऍसिड आहे, त्याच्याऐवजी व्हॅलिन, एक कोड बदलला, एक नायट्रोजन बेस म्युटेशन मध्ये बदललं, तर 6 नंबरचा कोड बदलल्यामुळं ॲमिनो ॲसिड बदललं, ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन आलं, आणि व्हॅलिन आल्यामुळं ती प्रोटीनची चेन बदलली आणि वेगळं प्रोटीन बनतं. हे आपण यापूर्वी स्टडी केलेलं आहे. प्लिओट्रॉपिक जीनमध्ये हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्यामुळे इथं काय रिपीट करायची त्याची आवश्यकता नाही आहे. आपण सेकंड डिसऑर्डर विचारात घेऊ. फिनिलकीटोन्युरिया. फिनिलकीटोन्युरिया ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे, इनबॉर्न मध्ये असणारी डिसऑर्डर आहे. काय होतं या डिसऑर्डर मध्ये? आपल्याला माहिती आहे फिनिल ॲलेनाइन. हे एक ॲमिनो ॲसिड आहे, आणि हे फिनिल ॲलेनाइन ॲमिनो ॲसिड इज कन्वर्टेड इनटू टायरोसिन. फिनिल ॲलेनाइन इज कन्वर्टेड इनटू टायरोसिन ॲमिनो ॲसिड in presence of enzyme phenyl hydroxylase. फिनिल हायड्रोझायलेस हे एन्झाईम हे कन्वर्जन करण्यासाठी आवश्यक आहे. आणि टायरोसिन ॲमिनो ॲसिड बद्दल तुम्हाला माहिती आहेच. You know, tyrosin is most important amino acid required for production of thyroxine. Thyroxine is iodinated derivative of tyrosin amino acid. म्हणजे टायरोसिन ॲमिनो ॲसिड लागतं आणि त्याच्याबरोबर आयोडीन सुद्धा थायरॉक्सिन प्रोडक्शनसाठी लागतं.
आणि म्हणून आपण डेली आपल्या डाएटमध्ये आयोडीन घेत असतोच. आयोडीन गरजेचं आहे. आता आयोडाइज्ड सॉल्ट घेणं लोकांना बंधनकारक केलं. मग क्वेश्चन एखाद्या वेळी तुम्हाला थेअरीसाठी विचारला, वाय डज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅव मेड कंपल्सरी टू टेक आयोडाइज्ड सॉल्ट? याचं कारण असं आहे की दररोज थोड्याफार प्रमाणात का असेना पण मायक्रोन्यूट्रियंट आहे तो आपल्याला आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन म्हणजे थायरॉक्सिन बनवण्यासाठी पाहिजे. मग सॉल्टमध्ये काय ॲड केलं? पहिलं सॉल्टमध्ये नॅचरली काही ना काही आयोडीन असतं ना, ह्याच्यातला भाग नाही, परंतु ते कमी असेल. आणि मग जर का लोकांना आता हिली रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी कसं आहे, वरनं आलं की पावसाचं पाणी सरळ, आता हिली रिजनबद्दल तुम्हाला माहिती चांगली आहे. हिली रिजनमध्ये पावसाचं पाणी आलं सरळ खाली गेलं, सगळे न्यूट्रिएंट पण त्याच्याबरोबर गेले, आयोडीन पण गेलं. आणि त्यामुळं हिली रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्वायटर नावाची डिसऑर्डर आढळून येते. आणि ग्वायटरचं प्रमाण वाढत चालल्यामुळं गव्हर्नमेंटने हे ठरवलं की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला दररोज आयोडीनचा सप्लाय करायचा आहे. मग त्यांनी जर आपल्याला सांगितलं असतं की दररोज तुम्ही काय करा, दररोज तुमच्याकडे आम्ही नगरपालिकेतर्फे महानगरपालिकेतर्फे आयोडीन घरी पोच करतो, तुम्ही घ्या, घेणार का? नाही. आजारी पडल्यानंतर आपण मेडिसिनचा कोर्ससुद्धा पूर्ण करत नाही. आणि मग हे काय करणार? बरं, दररोज आहारात घ्या म्हटलं तर कोण काय खाईल, कुठं खाईल, काही सांगता येत नाही. पाण्यात घ्यायचं, पाण्यात आयोडीन मिक्स करायचं म्हटलं कोण काय पिईल, कुठं पिईल, पाणी काय एका ठिकाणचं पितो का आपण? नाही. बरं, पाण्याचा वापर काय एका कामासाठी करतोय का आपण नगरपालिकेचं आलेलं पाणी? नाही. मग असा कंटेंट कोणता की जो तुम्ही कुठेही खा, कधीही खा, काहीही खा, तो कंटेंट तुमच्या आहारात असणारच आणि नसला तर तुम्ही मागून घेणारच. आणि असा आहे मीठ. आणि मिठामध्ये मग आयोडीन मिक्स करून मग ते आयोडाइज्ड सॉल्ट घेणं आपल्याला बंधनकारक केलेलं आहे. आपण टीव्हीला जाहिराती पाहतो या आयोडाइज्ड सॉल्टच्या बाबतीमध्ये. आयोडाइज्ड सॉल्ट खाल्ल्यामुळं कोण कलेक्टर झाली, कोण काय झाली. आता त्याचा रेफरन्स असा आहे, प्रत्यक्षात आयोडाइज्ड सॉल्ट खाण्यामुळं कोणी कलेक्टर होत नाही, कारण आपण सगळेच आयोडाइज्ड सॉल्ट खातोय आज. त्यामुळं तसं नाही आहे. त्याचा रेफरन्स असा आहे की आयोडीन हे थायरॉक्सिन is essential for sensitivity of nervous system. आपल्या नर्वस सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी मेंटेन करण्यासाठी थायरॉक्सिनची गरज आहे आणि थायरॉक्सिन बनवण्यासाठी आयोडीनची गरज आहे. आणि आयोडाइज्ड सॉल्ट त्यामुळे आपण घेतो, एक पार्ट आहे त्याचा. ते जाहिरातीचं आपण गृहीत धरायचं. जाहिरात कसे असतात माहिती आहे आपल्याला. तर टायरोसिन बनवण्यासाठी काय, टायरोसिन बनवण्यासाठी फिनिल हायड्रोझायलेज हे एन्झाईम गरजेचं आहे. पण इथं ऑटोसोमल रेसेसिव्ह जीनमध्ये डिफेक्ट मिळाला, त्याच्यामुळं हे जे एन्झाईम बनायला पाहिजे ते बनत नाही. हे जे एन्झाईम बनायला पाहिजे ते बनत नाही. आणि मग त्याच्यामुळं काय होतंय, हे एन्झाईम नाही बनलं तर काय होणार सांगा? फिनिल ॲलेनाइनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार? वाढणार. फिनिल ॲलेनाइन कॉन्सन्ट्रेशन वाढणार, जास्तीत जास्त ॲक्युमुलेट होणार. आता हे फिनिल ॲलेनाइन जास्त ॲक्युमुलेट झाल्यानंतर काय होतं? दिस फिनिल ॲलेनाइन is then converted into phenyl pyruvic acid
and that phenylpyruvic acid leads to damage of brain. डॅमेज ऑफ ब्रेन, याला आपण एक डिसऑर्डर हे अशा प्रकारची फिनिलएलेनाइन ॲमिनो ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं ही डिसऑर्डर होते. त्याच्यानंतर पुढची डिसऑर्डर आहे सिस्टिक फायब्रोसिस. नायट्रोजन बेस, याचा जो जीन आहे नायट्रोजन बेस त्यातलं डिलीट झालं आणि डिलीट झाल्यामुळं त्या पर्सनच्या बॉडीमध्ये बदल झाला आणि ग्लायकोप्रोटीन आणि थिक म्युकस तयार झाला. That change in gene leads to accumulation of glycoprotein and thick mucus in various ducts of body. बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या डक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे रेस्पायरेटरी डक्ट, मग ब्रॉन्काय असतील, ब्रॉन्क्युल्स असतील. ह्या रेस्पायरेटरी डक्टमध्ये जर थिक म्युकस डिपॉझिट झाला तर काय होणार? एक्सचेंज ऑफ गॅसेसचा एरिया काय होणार? कमी होणार. समजा बाईल डक्ट असेल तर बाईल सिक्रिशन वरती परिणाम होणार. पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये जर घडलं असं तर पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रिट होण्यावर परिणाम होणार. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस गेट अफेक्टेड. प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस गेट अफेक्टेड. ट्रान्सपोर्ट ऑफ म्हणजे काय काय होतं? प्रोटीन सिंथेसिस अफेक्टेड. ट्रान्सपोर्ट ऑफ Cl minus get affected. Cl minus transport get affected. आणि त्या पर्सनच्या स्वेटमध्ये, घामामध्ये Na+Cl- कॉन्सन्ट्रेशन वाढणार. तर अशा प्रकारची जी डिसऑर्डर आहे त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो सिस्टिक फायब्रोसिस. याच्याशिवाय मस्क्युलर डिस्ट्रॉफी, आता डिस्ट्रॉफिन प्रोटीन जे आहे ते मसल मोमेंटसाठी आवश्यक असणारं प्रोटीन आहे. मसल मोमेंटसाठी आवश्यक असणारं प्रोटीन आहे. परंतु या जीनमध्ये जर म्युटेशन झालं, गडबड झाली तर डिस्ट्रॉफिन प्रोटीन बनत नाही. आणि मसल मोमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे काय पाहिजे, तर इम्पल्स आल्यानंतर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडनं कॅल्शियम आयन्स रिलीज होणं गरजेचं आहे. ते कॅल्शियम आयन कशाबरोबर बाइंड होणार? ट्रोपोनिन बरोबर बाइंड होणार. आणि मास्क करून ठेवलेल्या साईट, ऍक्टिव्ह साईट त्या अनमास्क होणार. आणि त्याच्यामुळं ॲक्टिन आणि मायोसिन यांचे जे ॲक्टिव्ह साईट आहेत एकमेकाला बाइंड होतील. आणि बाइंड झाल्यानंतर मग एक धक्का दिला जाईल. धक्का दिला जाईल ATP म्हणजे एनर्जीचा, आणि तिथं मोमेंट होईल. ॲक्टिन मायोसिन तुम्हाला स्लाइडिंग फिलामेंट थिअरी माहिती आहे. त्याच्यासाठी कॅल्शियम पाहिजे की नाही? पाहिजे. कॅल्शियम रिलीज करण्यासाठी कोण पाहिजे? डिस्ट्रॉफिन प्रोटीन पाहिजे. आणि नाही जर तयार झालं तर कॅल्शियम
रिलीज होण्यावर परिणाम होईल आणि त्याच्यामुळं जी डिसऑर्डर होते त्या डिसऑर्डरला आपण मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणतो. राहिलेल्या डिसऑर्डर आपण नेक्स्ट लेक्चर उद्या आपण कंप्लीट करू. थँक्यू व्हेरी मच.